तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाला। या निवडी दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाईंना दुखापत जी आहे ती झालेली आहे। पोलिसांनी बळाचा वापर करून प्रशासनाला हाताशी धरून ही निवड झाल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाईंनी केला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय एकनाथ शिंदेंसमोर मांडू असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मकरंद पाटील हा विषय सुनेत्रा पवारांसमोर मांडतील असं देसाईंनी सांगितलेलं आहे। नुसत्या सदस्यांनी रस्त्यावर बसून एसपीच्या समोर उपयोग नाही, हा प्रश्न राज्याच्या प्रमुखांसमोर मांडला पाहिजे। राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत, म्हणून मी आणि आम्हाला ठरवलेलं आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे, मी शिंदे साहेबांकडे मागेल, आवाताई वहिनी साहेबांच्याकडे मागतील आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागू। पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं। त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय। आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांनी करून, आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, तर आमचं काय तर पोलिसांच्या बळाचा वापर करून ही निवड झाल्याचा देसाईंचा आरोप आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय एकनाथ शिंदेंसमोर मांडू असं देखील देसाईंनी म्हटलं। सदस्यांवर अपात्रतेची कारवाई ही निश्चितपणानं होणार आहे। या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थाने झाला। पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली। दोन मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला म्हणायचं। तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला। राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। अनिल देसाई, संदीप माडवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी झुंडशाहीचा वापर करून मारहाण केल्याचा दोघांचा आरोप आहे। जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवल्याची दोन्ही सदस्यांचा आरोप आहे। एकदम हे झालं, मला पोलिसांनी थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले। महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं, तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले। आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही। आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले। आमच्या पोलिस खोटे अपहरणाचे गुन्हे खोटे काही केलं नाही। आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल। अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेलं। मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली। कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खाजगी देशातले पोलीस।